उन्हाळ्यात आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात घाम येतो. घामामुळं आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं शरीराला थकवा आणि विकनेस येतो. आज आपण हेल्दी, पौष्टिक, टेस्टी आणि भरपूर एनर्जीदायी असा ज्यूस बनवणार आहे कलिंगडाचा. आता सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगडे येत आहे. कलिंगड असं फळ आहे की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी भरपूर आहे. तुम्ही असं पण खाऊ शकता आणि त्याचा ज्यूस बनवून पण तुम्ही पिऊ शकता आणि ही अगदी हेल्दी, पौष्टिक आहे. तर चला, त्यासाठी मी कलिंगड स्वच्छ पाण्याने धुवून असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचे असे बारीक बारीक काप करून त्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत. कलिंगडाचे भरपूर फायदे आहेत आणि भरपूर उपयोग आहेत. आता हे छिलक्याचा सुद्धा भरपूर उपयोग होतो. आता त्रुटी फुटी असते ना, हे कलिंगडाच्या छिलक्यापासून पण बनते बरं का. आता छिलके काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे काप कट करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे पीस करायचे आहे. आता याचे ते बी तुम्हाला काढायची गरज नाही आहे. आपण हे मिक्सरमध्ये पिसणार आहे, त्याच्यामुळं बी काढायची गरज नाही आहे. आता हे कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण बघा किती असतं, भरपूर प्रमाण असतं. अगदी या कलिंगडामध्ये कमीत कमी 2 ग्लास इतकं तरी ज्यूस निघेल बघा या पाण्यात, आणि पाणी बिलकुल न घालता. आता हे एक ज्युसरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे कट केलेलं कलिंगड घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात घालायचं आहे पुदिना आपल्या शरीरासाठी तर खूप फायद्याचा आहे. आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रत्येक सरबतामध्ये पुदिना नक्की घालायचा आहे, त्यासाठी घालायचे आहे. आता 2 चमचे साखर घेतलेले आहे, बर्फाचे तुकडे घेतलेले आहे. आता मी एक क्लिप विसरलेली आहे, हलकंसं मीठ घालायचं आहे आणि काळी मिरी पावडर पण घालायची आहे. तर चला, मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलं पण वापरू शकता. साधं मीठ वापरू शकता, सेंधव मीठ घालायचं आहे किंवा काळं मीठ घालायचं आहे. असं चुटकीभरचं असं मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला लावून तुम्हाला असं त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. बघा किती पटकन ज्यूस तयार होतो आणि अगदी 5 मिनटात हा ज्यूस आपला झटपट होणारा आणि 5 मिनटात बनवून तयार होणारा हेल्दी, पौष्टिक असा हा कलिंगडाचा ज्यूस बनवून तयार होतो. आता आपण ज्यूस आपला तयार झालेला आता छलनेने गाळून घ्यायचा आहे आणि एकदाच अगदी व्यवस्थित मी बारीक केलेला आहे, त्यामुळे डबल गाळायची गरज नाही आहे त्याला. आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय होतं, सगळा आपला ज्यूस सगळा गाळणीतून खाली पडतो. आणि बघा परत मी त्याच्यामध्ये, तुम्ही अगोदर पण ज्यूस बारीक पिसायच्या अगोदर पण त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकता. मी नंतर टाकते, पहिलं पण टाकलं तर चालतं आणि नंतरही टाकलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये 1 लिंबू पिळायचा आहे. आता हे लिंबू छोटं आहे, मोठं लिंबू असेल तर अर्धा पिळा, मस्त टेस्ट येते त्याला. आणि आता हे ज्यूस तुम्हाला ग्लासमध्ये भरायचं आहे. आपल्या पिण्यासाठी ज्यूस आपला तयार झालेला आहे, मस्त थंडगार. याच्यामध्ये बर्फाचे क्यूब पण घातलेले आहेत, मी बर्फ पण घालायचा आहे. आणि याच्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे, घालायचा आहे हलकासा पुदिना. आपण हे डेकोरेशनसाठी लावतोय. आणि बघा आपला मस्त थंडगार असा ज्यूस तयार झालेला आहे. आणि हा ज्यूस तुम्ही करून बघायचा आहे. आणि त्याच्यात आता मी थोडीशी काळी मिरी पावडर घालणार आहे. आता मी अगोदर मुद्दाम नाही घातली, नंतर शेवटी घातलेली आहे, कारण त्याचा थोडासा सुगंध शेवटी घातल्यावर टिकून राहतो. आणि याच्यावरती तुम्ही चाट मसाला पण घालू शकता आणि त्याच्यानंतर चमच्याने मिक्स करू शकता. तुम्ही अगोदर पण घालू शकता. आणि अशा प्रकारे आपला कलिंगडाचा हेल्दी, पौष्टिक, टेस्टी आणि भरपूर एनर्जीदायी असा ज्यूस तयार झालेला आहे. हे तुम्ही कलिंगडाचा ज्यूस नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत.